1975 सालपासून आणीबाणीच्या वेळेपासून पाहतोय. पुष्पाबाईंनी त्याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. पण प्रतिष्ठित माणसं, अगदी समाजामध्ये ज्यांना मोठा नाव आहे अशी माणसं सुद्धा या वृत्तीविरुद्ध बोलत नाही. म्हणून तर 1992 ला अयोध्येमध्ये रक्तपात झालाय, लक्षात घ्या. आणि पुन्हा या देशामध्ये अयोध्या घडायची नसेल तर बोललं पाहिजे. ही माणसं जिथे जिथे आहेत आणि जिथे जिथे दहशतवादी कृत्य करतायत किंवा अशा प्रकारचे प्रयत्न करतायत, आपल्या कानावर येत असेल तर पोलिसांना दबाव आणला पाहिजे. पोलिसांवर इथे प्रतिबिंदूंतर बसलेले काल त्यांना पोलिसांनी मारहाण केलेली. दाभोळकर करत होते ते काम आणि प्रदीप कुंडलकर जे काम करतायत ते वेगळं आहे असं काय मांडण्याचं कारण नाहीये. एका व्यापक पुरोगामी चळवळीचेच हे दोघं भाग आहेत. दाभोळकरांचा खून होतो आणि प्रदीप कुंडलकरांचं ना मारहाण होते पोलीस स्टेशन मध्ये. याचा अर्थ महाराष्ट्राचं काय झालंय तुम्ही लक्षात घ्या. एकेकाळी बुद्धिमंतांचा असलेला महाराष्ट्र आज बदमाशांच्या तावडीत गेलेला आहे. असा निष्कर्ष काढण्यापासून इलाज नाही, खरंच इलाज नाही. आणि याला कोण जबाबदार आहे मी तुम्हाला सांगतो. याला ते जबाबदार नाहीये, सत्ताधारी जबाबदार नाहीये, याला विरोधी पक्ष जबाबदार नाहीये, याला गुंड जबाबदार नाहीये, याला गुंडांच्या, याला राजकारण्यांच्या वेशातले बदमाश जबाबदार नाहीये. याला आपण सगळे जबाबदार आहोत, जे स्वतःला सज्जन समजतो आणि वेळ आल्यावर योग्य ते बोलत नाही. दाभोळकर योग्य ते बोलत होते, तर्कशास्त्राच्या आधारे बोलत होते, विवेकवादाच्या आधारे बोलत होते, म्हणूनच त्यांचा खून झाला. आपण आज एक निर्धार केला. तुम्हाला खरोखरच सांगतो, दाभोळकरांचा खून हे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीवर आलेलं एक संकट आहे, लक्षात घ्या. आणि आपण निर्धार केला पाहिजे की अशा प्रकारे संकटांना सामना करावा लागला तरी हरकत नाही. पण आता आम्ही गप्प बसणार नाही. तरुण मुलं इथे यांच्या जर हातात गेलं ना तर सतीप्रथा पुन्हा येईल. यांच्या जर हातात गेलं तर केशवपनाची पद्धत पुन्हा चालू होईल. यांच्या जर हातात गेलं तर मंदिरामध्ये पुन्हा अस्पृश्यांना बंदी घालण्यात येईल. असे हे लोक आहेत, अशा या प्रवृत्ती. मग का बोलत नाही आपण? कुणाला घाबरतोय? फार फार तर काय बोलू, फार फार तर जीव जाईल, या पलीकडे काही होणार नाही. दाभोळकरांना 4 गोळ्या मारल्या, आपल्याला 1 मारतील किंवा 40 मारतील मला माहित नाही. पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत विवेकवादाची कास धरूया, सत्याची कास धरूया आणि स्पष्टपणे बोलूया. मला ही खात्री आहे की जर सगळे तुम्ही मगापासून म्हणतायत आम्ही सगळे दाभोळकर, या सगळं आम्ही सगळे दाभोळकर म्हणायला लागले माझ्या छातीवर धडपड आहे. कारण हीच घोषणा मी दिल्लीला रामलीला मैदानात ऐकली होती, आम्ही सगळे अण्णा हाताळे. तिचं काय झालं मला तेव्हा कृपया आम्ही हात जोडून विनंती करतो, अशी चूक आपण करूया नको. आम्ही सगळे दाभोळकर नाही, आम्ही दाभोळकरांपासून प्रेरणा घेऊन उभे राहिलेले भारताचे नागरिक आहोत आणि घटनेने दिलेल्या कर्तव्याचं पालन आम्ही करणार आहोत. मी हे कशासाठी तुम्हाला सांगतोय, मी हे आकांताने अशासाठी सांगतोय आणि तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो. मला रुपाताई कुलकर्णीचे शब्द तर कानात येतात, पण जेव्हा IBN लोकमतच्या ऑफिसर हल्ला झाला 2009 साली, तेव्हा मी तहलका मॅगझिन मध्ये एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये हीच भावना व्यक्त केली. त्याच्याकडे महाराष्ट्रात काय जे काही चाललंय ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये, ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही मीडियामध्ये जे देतो आहे त्या फक्त 40% गोष्टी आहेत. राजकारणी म्हणणाऱ्या बदमाशांनी हा महाराष्ट्र विकायला काढलेला आहे. या महाराष्ट्रावर अत्याचार चालू आहे आणि हा महाराष्ट्र पूर्णपणे या बदमाशांच्या ताब्यात दिलेला आहे, लक्षात. आणि आताही आपण बोललो नाही तर असे असंख्य कुणाचा होईल सांगता येते. रोज धमकीची पत्र येतात. आज IBN लोकमतच्या औरंगाबादच्या ऑफिसला आसाराम बापूंच्या शिष्यांनी धमकीचं पत्र पाठवलं. आम्ही काय करू शकतो? आम्ही तिथे पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. 1-2 हवालदार उभे राहणार, बिचारे ज्यांना काही भत्ते वेळेवर मिळत नाही, ते काही आमचं रक्षण करू शकणार नाही. तेव्हा तयारी ही पाहिजे की आम्ही बोलणार, कारण ही घटना आहे, जो वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो वारसा आम्ही जपणार आणि बोलणार. मेलो तरी हरकत नाही, पण विचारांची लढाई विचारांनी लढणार आणि बोलणार. सत्य ते बोलणार, धर्माविषयी असेल, सत्तेविषयी असेल, विरोधकांविषयी असेल किंवा समाजकारणाविषयी असेल, सत्य बोलणं इतका छोटा निर्णय आणि इतकी सोपी गोष्ट काहीच नाही. खरं बोलणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. याच्याकडे खरं बोललेलं लक्षात ठेवावं लागत नाही, खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतंय. लक्षात
तर इतकी सोपी साधी गोष्ट जी दाभोळकरांनी आयुष्यभर केली ती आपल्याला इथे निर्धार करायची. मला हात जोडून विनंती करतो, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि या मुलांना मी सांगतो की तुमचं आयुष्य पुढचं जर चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. आम्ही लढलो 1974 सालापासून आजपर्यंत लढतो. आणखी किती वर्ष लढणार माहित नाही. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत लढतो. ते संजय मंगू बसलेले आहेत, आम्ही सगळे जुने सहकारी आहेत. जोपर्यंत ओरडता येईल, जोपर्यंत दम आहे तोपर्यंत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहू. पण या तरुण मुलांना लक्षात घ्या, तुम्हाला जे जग तुम्हाला दिलं जात आहे हे जग भयंकर आहे. हे जग विवेकाचं जग नाहीये. हे जग त्या धर्माचं जग नाहीये, अधर्माचं जग आहे. तेव्हा जर याच्यात बदल घडवायचा असेल तर तुमच्या स्वतःपासून बदल घडवावा लागेल. गांधीजींचं प्रसिद्ध वाक्य तुम्हाला माहिती आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्ही स्वतः बदलवा. स्वतःच्या घरापासून हा बदल घडवला पाहिजे. मी माझ्या घरामध्ये धर्माधारित, जातीवर आधारित कोणत्याही अंधश्रद्धेला थारा देणार नाही. ही साधी सरळ गोष्ट आहे. मी माझ्या घरामध्ये गौतम बुद्धाच्या शांततेच्या संदेशावर विश्वास ठेवेन. मी माझ्या घरामध्ये फुले आंबेडकरांच्या विचारसरणी. किती सोपं आहे. आणि ज्या महात्मा फुलांनी सगळी चळवळ आपल्या चुलीपासून सुरू केली त्या चुलीवर पुन्हा जायची गरज आहे आणि तिथूनच चळवळ सुरू होऊ शकते. लक्षात घ्या. बाहेर जाऊन आम्ही चळवळ करतो आणि घरामध्ये मात्र प्रतिगामीपणे वागतो, हे होणार नाही. हे चालू शकत नाही. आणि ही आता निकराची लढाई आहे. ही निकराची लढाई ती कशी आहे भाषणाच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मला असं वाटतं की आपण डॉक्टर दाभोलकरांविषयी बोलताना डॉक्टर दाभोलकर काय होते हे नीट समजून घेऊ. आनंदी सविस्तर सांगितलं, पुष्पाबाईंनी सविस्तर सांगितलं. माझा 85 सालपासून त्यांच्याशी संबंध होता. मी तुम्हाला खरंच सांगतो, इतका अजोड कार्यकर्ता मी दुसरा होता. याचं कारण दाभोळकरांना एक व्यक्ती नव्हती. एका व्यक्तीत 5-5 व्यक्ती होत्या. ते काय करायचे तुम्हाला कळलं तर आश्चर्य वाटेल. ते विचारवंत होते, ते लेखक होते, ते उत्कृष्ट संघटक होते. संघटनेला आर्थिक बाजू असते आणि ती सांभाळावी लागते याचं त्यांना उत्तमपणे भान होतं. माणसं जोडण्याची कला त्यांच्यामध्ये होती. इतिहासाचा उत्तम अभ्यास होता, वर्तमानाचं भान होतं आणि भविष्याकडे नजर होती. असा हा कार्यकर्ता होता. ज्यांनी गोळी घातली त्याला माहिती होतं याचं महत्व काय आहे. आपणच कारण की आम्हाला माहित नव्हतं त्यांच्या जिवंतपणे त्यांचं महत्व काय आणि आज एवढं जमताय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ते जिवंत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण का जमलो नाही, आपण का आवाज उठवला नाही. निदान आता ती चूक सुधारण्यासाठी म्हणून तरी आपण काहीतरी आवाज उठवूया आणि कृती करूया. डॉक्टर दाभोळकर साधनाचे संपादक होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी त्यांची मुलाखत घेतली होती, मला वाटतं 2009 किंवा 2010 साली, जी अलीकडेच दाखवली. त्याच्यामध्ये अब्राहम बोर यांची चळवळ, केरळातली प्रेमानंदांची चळवळ आणि एकूण जगातल्या रॅशनल विचारांवर आधारलेल्या चळवळी याची आम्ही तुलना केली. आणि माझ्या असं लक्षात आलं त्या मुलाखतीच्या अखेरीला की डॉक्टर दाभोळकर ज्या प्रकारची चळवळ चालत होते ती आशिया खंडातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रांची तरी चालवली नाही. हे त्यांचं महत्व आहे. आपण मराठी माणसं इतकी करंडी आहोत की आपल्याला आपल्याच माणसांचं महत्व कळत नाही. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यकर्ता होता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रॅशनलिस्ट होता. आणि आजच मी तुम्हाला सांगतो, न्यूयॉर्क टाइम्स मधलं त्यांच्याविषयीचं आर्टिकल, इकॉनॉमिस्ट मधलं त्यांच्याविषयीचं आर्टिकल, अशा तऱ्हेची नियतकालिकं त्यांच्यावर लिहित आहेत आणि आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं महत्व समजतं. सरकारला समजलं नाही समजू शकतो, विरोधी पक्षांना समजलं नाही समजू शकतो, पण आपण जे स्वतःला त्यांची माणसं म्हणवत होतो ते का नाही जीव ओतून त्या चळवळीत सामील झाली. हा मला विषय. माझं म्हणणं आता ते गेले पण अजून वेळ गेलेली नाही. लक्षात. दाभोळकरांनी साधना साप्ताहिकाचं काय केलं बघा. 1999 पासून ते साधनाचे संपादक होते. माझं दुर्दैव हे की 17 ऑगस्टला साधनाचा 65वा कार्यक्रम झाला. त्याला मी, डॉक्टर सुहास बळशीकर आणि दाभोळकर होते. विषमता आणि वैर यांच्या विरोधात जी आमची लढाई आहे ती किती महत्वाची आहे ते डॉक्टर दाभोळकरांनी प्रस्तावित केले. सर्जन शक्ती कशा एकत्र यायला पाहिजे हे त्यांनी तिथे सांगितलं. खूप गर्दी होती त्या कार्यक्रमाला. दाभोळकरांच्या सर्वच कार्यक्रमांना गेल्या 15-20 वर्षांमध्ये ज्या ज्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर होतो तिथे प्रचंड गर्दी असायची. कधी हॉल खाली आहे, रिकामा आहे असं झालं नाही.
इतकी प्रचंड गर्दी होती. त्यानंतर सुहास पळशीकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पळशीकरांची मुलाखत मी घेतली. जवळजवळ 2 तास हा सगळा कार्यक्रम झाला. आणि मी त्याला गमतीने म्हणायचो की डॉक्टर तुम्ही पुरोगामीतले संघवाले आहात. याच्यामुळे इतका शिस्तीचा माणूस पुरोगामी चळवळीत दुसरा नसतो. सभा वेळेवर सुरू व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. 5:55 झाली 17 ऑगस्टला आणि मला आणि पळशीकरांना आम्ही बोलत बसलो होतो तिथे एस एन जोशी फाउंडेशन. ते म्हणाले चला जाऊया. म्हणलं 5 मिनिटं आहेत. मला वाटतं नेहमीप्रमाणे आपल्याकडच्या सभेत 15 मिनिटं अर्धा उशिरा सुरू होतात तशी आजची होईल. नाही म्हणाली माणसं जमलेली हॉलफुल आहे, आपण सभा 5 मिनिटं आधी सुरू करू. 5:55 त्यांनी सभा सुरू केली आणि मला अजूनही आठवतंय त्यांच्या भाषणाला आणि नंतर या सगळ्या कार्यक्रमाला जी टाळी पडली, जो प्रतिसाद तो माझ्या कानामध्ये अजून म्हणजे घुमतोय. जाता जाता आमचं बोलणं झालं, उत्तम झाला कार्यक्रम वगैरे म्हणाले आणि काही निघून गेलो. मी शोधतोय त्यांना कुठे गेले, दाभोळकर कुठे गेले. मला पळशीकर म्हणत इथेच असतील कुठेतरी, म्हणून मला वाटलं गर्दीत कुठे असतील. म्हणून मी फोन लावायचा प्रयत्न केला, फोन उचलला नाही. 10 मिनिटांनी मला SMS आला की काहीतरी खूप महत्वाचं काम आणि अर्जंट काम निघालं म्हणून मी निघतोय, तुझ्याशी उद्या फोनवर बोलू. हा दाभोळकरांचा मला आलेला शेवटचा SMS तो आजही माझ्याकडे. त्यानंतर 18 तारखेला मला वाटतं हिमतपूरला सभा होती. 19 तारखेला संध्याकाळी ते मुंबईत आले टेलिव्हिजन दूरदर्शनच्या कार्यक्रमासाठी आणि 20ला सकाळी 7:15 वाजता त्यांना बोलायला. परवा पोलीस अधिकारी आमच्या ऑफिसला आले आणि म्हणाले की तुमच्या 17 तारखेच्या सभेचा फुटेज आहे का. आमचा कॅमेरा पण होता, त्यांनी सगळं शूट केलेलं आहे. तुम्हाला कशाला हवं आहे फ्युचर नाही. त्या सभेत कोण कोण माणसं होती हे आम्हाला बघायचं नाही. बरोबर आहे, पोलिसांचा तपास इथपासून चालू आहे की दाभोळकरांचा माग कधीपासून काढला जात होता हे लक्षात घ्या. हा सुपारी किलर जो आहे तो केवळ त्या दिवशी इथे आला आणि गोळी घातली असं नाही. त्यांनी मुंबई पासून दाभोळकरांचा एशियाड मधून माग काढला होता. दाभोळकर घरी जाऊन झोपले, तिथे कदाचित तो बाहेर थांबला असणार. सकाळी 7 वाजता फिरायला बाहेर पडले तेव्हा त्यांनी तिथे बरोबर त्याला कोणीतरी कळवलं असणाऱ्या किलर्सना त्यांनी आणि यांनी येऊन गोळी घातली. इतकं सगळं पूर्वनियोजित प्री प्लॅन्ड आहे. महाराष्ट्रात जे कोणते राजकीय हत्या झालेल्या आहेत त्यापैकी ही अत्यंत महत्वाची, अत्यंत गुंतागुंतीची असं केस आहे असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं. अशा कोणत्या शक्ती आहेत महाराष्ट्रात की ज्या इतक्या पॉवरफुल झालेल्या आहेत ज्या पोलिसांनाही मिळत नाही. काय या शक्तींना पोलिसच खतपाणी घालते, काय या शक्तींना सत्ताधारी खतपाणी घालते, काय या शक्तींना विरोधक खतपाणी घालते. माझं स्पष्ट म्हणणे, माझा प्रश्न आहे अत्यंत विषारी ठिकाण ज्या सनातन प्रभातमधून दाभोळकरांवर होत होतं त्या सनातन प्रभातवर अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कारवाई का करण्यात आली नाही. मला आठवतंय सनातन प्रभातचे प्रवक्ते, सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक माझ्या कार्यक्रमात आले होते. दाभोळकर होते, चिडून निघून गेले अभय वर्तक. त्यानंतर 1.5 महिना मला सकाळपासून सुरू व्हायच्या आणि संध्याकाळपासून फोन यायचे या सगळ्या साधकांचे सनातनच्या आणि वाटते ते फोन उचलून मी बंद केलं. अशा तऱ्हेच्या गलिच्छ भाषेत ते बोलायचे. हे दाभोळकरांच्या बाबतीत तर सतत घडत असणार. आता ही काय प्रवृत्ती आहे, हिंदू जागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, ही काय प्रवृत्ती आहे माहित नाही. सांगलीला दंगल झाली ती कोणी केली होती माहित नव्हतं. पोलिसांकडे ही माहिती नाही. पोलिसांचा जो स्पेशल सेल असतो त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम धर्मीय संघटना यांच्यावर विशेष नजर ठेवायला माणसं असतात. तुमच्याकडे माहिती नाही. याचा अर्थ जर असा असेल तर महाराष्ट्र पोलिसांचं सगळं नेटवर्क संपलेलं आहे असा त्याचा अर्थ काढावा. आपण असुरक्षित झालेलो आहोत हे पोलीस आपल्याला वाचवू शकत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे मला हे धक्कादायकच वाटतंय. 11 दिवस आणि 7:15 वाजता उजेड होता. 2 माणसं त्या मोटरसायकलवरून येतात, मागून गोळ्या घालतात. रेखाचित्र फक्त एकाच तयार होतं हे पण मला काही कळत नाही. मोटरसायकलवर जर 2 माणसं असतील तर सर्वसामान्य ज्ञानानुसार मोटरसायकल चालवणाऱ्या माणसाने गोळी घातली नसणार, मागे बसलेल्या माणसाने गोळी घातली असणार अशी शक्यता आहे. माहित नाही. मग दोन्ही माणसाची रेखाचित्र अजून पोलिसांनी का तयार केली नाही? का त्यांना माहिती मिळत नाहीये? असंख्य प्रश्न आहेत पोलीस तपासाबाबत.
माझं तर म्हणणं आहे, हे मी बोललोय काही ठिकाणी आणि हे मी गृह खात्यातल्या वरिष्ठ मंडळीचे पण कामावर घातले. पण तुम्हाला सांगतो, ज्या भागात दाभोळकरांची हत्या झाली तो भाग ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली येतो त्या अधिकाऱ्याचा इतिहास काय, तो कोणत्या संघटनेचा सिंपथायझर आहे हेही शोधून त्या अधिकाऱ्याने पुढचा तपास केलेला नाहीये. पण हत्या झाली तो भाग त्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली येतो आणि दाभोळकरांची हत्या झाल्या हा अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला. मला नावं घेऊन सनसनाटी निर्माण करायची नाही, पण या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण या अधिकाऱ्याला मी स्वतः ओळखतो, ते मुंबईतही होते आणि आता पुण्यात. प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि प्रत्येकाची वैचारिक बैठक अशा खुनांच्या वेळेला महत्वाची ठरते. काही दडवण्याचा प्रयत्न होतोय का आम्हाला माहित नाही. पोलीस गोव्याला गेले, सनातनच्या आश्रमातून मडगावला त्यांनी संदीप शिंदे नावाच्या साधकाला अटक केली. राहुल कोल्हापुरे नावाच्या साधकाला अटक नाही केली, माफ करा, ताब्यात घेतलं. आणि राहुल कोल्हापुरे सारख्या इतर 67 साधकांची चौकशी केली, काहीच मिळत नाही. मग ठीक आहे, आपण म्हणा बाकी कोण आहे महाराष्ट्रातले बुवा, गंडे दोरेवाले, खडेवाले, छद्मविद्यमानवाले, यांची केली का तुम्ही चौकशी? काहीतरी आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं हे पोलिसांचं आणि महाराष्ट्र सरकारचं नाकर्तेपण आहे की 11 दिवसानंतर सुद्धा त्यांना लोकांना काही सांगता येत नाही. आणि मला पुष्पाबाईला विनंती करायची आहे की मला सांगा, मला हे पोलीस सांगत किती दिवस सांगायचे. आणि जर हे माझ्याकडे सापडले नाही तर आपण सगळे मंत्रालयात जवळ तिथे बसू, सुरू करू आंदोलन उपोषण, गांधीवादी मार्ग. आम्ही काय तोडफोड करणार नाही, खळखट्याक करणार नाही की काय करणार. मंत्रालयात जाऊन बसू, जोपर्यंत दाभोळकरांचे खुनी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. साधा मार्ग. मी स्वतः यायला तयार आहे. आता कृती केल्याशिवाय पर्याय नाही, आपण जगणार नाही या महाराष्ट्रात. मी तुम्हाला सांगतो, जगणं मुश्किल होईल. ज्या पद्धतीची माणसं राजकारण करतायत, समाजकारण करतायत, जगणं मुश्किल होईल. आणि आम्हाला काही अतिरेक नाहीये. मला माहिती आहे, मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाहीये जाहीर व्यासपीठावर, पण मागे काय चाललंय, कशा जमिनी विकत घेतल्या. परवा मैदानी आंदोलन केलं सायन कोळीवाड्याला. सायन कोळीवाड्याचा कोळीवाडा कशा पद्धतीने बिल्डरने हडप केलाय आणि काय चाललंय ते मला माहिती आहे. वरळीला काय चाललं मला माहिती आहे, बोरिवलीला काय चाललंय, डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा बिल्डिंग कशा बांधल्या जात आहेत आणि हा सगळा कसला माफिया काम करतो हे आम्हाला माहिती आहे. आणि याचे पैसे कुठे जातात, कुणाला मिळतात हे आम्हाला माहिती आहे. ज्या लोकांचे फोटो पहिल्या पानावर तुम्ही वर्तमानपत्रांच्या बघता, टेलिव्हिजनवर बघता आणि जे स्वतःला प्रतिष्ठित राजकीय नेते म्हणतात, त्या सगळ्यांचे हात येतात. सगळ्यांच्या. आपल्याला आपले डोळे साफ करायचे असेल तर मागे जातात नाही, कारण अज्ञानात चूक असतं म्हणतात. ते चूक तुम्ही मिळवा, मी मिळवायला तयार नाही, आम्ही कोणीच मिळवायला तयार नाही. आता जीव गेला तरी चालेल, पण आता उतरलं पाहिजे, कृती केली पाहिजे, घराबाहेर पडलं पाहिजे. बोल. आणि ही कृती किती मार्गाने होऊ शकते. मला नको, खरंच टाळ्या नको आहेत मला. याचं कारण असं